हॅलो ऑल, वेलकम टू ड्रीम एमपीएससी. मित्रांनो, आपण बऱ्याचदा क्वेश्चन पेपर अनालिसिस बद्दल बोललेलो आहे. क्वेश्चन पेपरचं अनालिसिस करणं महत्त्वाचं आहे. सो तुम्हाला बहुतेक व्हिडिओ बनवणारे म्हणा किंवा यूट्यूबर्स किंवा जे सक्सेसफुल झालेले आहेत ते सगळेजण सांगतात, परंतु नेमकं करायचं कसं हे मात्र कुणीही एक व्यवस्थितरित्या सांगितलेलं नाहीये. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला 2-3 प्रकार सांगणार आहे ज्या पद्धतीने तुम्ही न्यूजपेपरचं अनालिसिस करू शकता. यातली जी पद्धत तुम्हाला रिलायबल वाटेल किंवा ज्यामध्ये तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल, ज्याच्या थ्रू तुम्ही तुमचा अभ्यास जो आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे करू शकाल, अशी कुठलीही एक पद्धत तुम्ही वापरू शकता. मग आता जे नवीन विद्यार्थी आहेत किंवा जे पहिल्यांदा एक्झाम देणार आहेत किंवा आजपर्यंत तुम्ही 1-2दा दिलेली आहे पण आपण सक्सेसफुल का झालो नाही याचं सुद्धा तुम्हाला आन्सर याच्यामधून मिळेल. आणि जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना भरकटू नये यासाठी सुद्धा याच्यामधून खूप छान असा एक संदेश मिळेल की नेमकं न्यूजपेपरचं अनालिसिस का महत्त्वाचं असतं. पहा, 1-2 वर्ष एमपीएससी मध्ये घालवल्यानंतर किंवा 4 ते 5 वर्ष एमपीएससी मध्ये घालवल्यानंतर मग आपल्याला आपल्या चुका जर का लक्षात आल्या तर एक रिजिडिटी येते आणि एक आपल्या स्वतःमध्येच त्याबद्दल मग एक खूप निगेटिव्हिटी आपल्या मनामध्ये सुरू होते की आपण पास नक्की होऊ शकतो की नाही, आपण त्याच्या लायकीचे आहोत की नाही, असं बऱ्याचदा वाटू शकतं. परंतु आपल्या मुळात आपल्या पद्धती चुकलेल्या असतात. मोस्टली मी माझ्या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांबद्दल जर का बोलायचं असेल तर आमच्या इकडे जवळपास 90% विद्यार्थी म्हटलं तर चालेल फार चुकीच्या पद्धतीने एमपीएससीची तयारी करतात आणि त्यामुळेच मग सक्सेसफुल होण्याचं जे प्रमाण आहे ते खूप कमी असतं. म्हणजे डायरेक्टली जेव्हा पेपरला जातो तेव्हाच आपण न्यूजपेपर पाहतो किंवा आता तरी थोडंसं वातावरण होत आहे तर मग कुठला तरी टेस्ट सिरीज घेणे, त्या सोडवणे, परंतु प्रत्येकच ज्या क्लासेसच्या टेस्ट सिरीज आहेत त्या आयोगाच्या पेपर प्रमाणे असतात का, तर नाही. मग आपलं नेमकी चूक कुठे होते हे लक्षात यायला पाहिजे आणि ती जर का लक्षात येईपर्यंत खूप वेळ झाला तर मग आपल्या पासिंगच्या पिरियडमध्ये सुद्धा वेळ होऊ शकतो आणि एक एमपीएससीची एक्झाम जाणं म्हणजे आपल्या आयुष्यातले जवळपास 2.5 वर्ष जातात. सो तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की आपल्या चुका कुठे होतात आणि नेमकं अनालिसिस करायचं कसं आणि का करायचं या सगळ्या गोष्टींचे उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील. आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे तुम्ही राईट ट्रॅकवरती आहात की नाही हे सुद्धा लक्षात येईल. सो हा व्हिडिओ नवीन विद्यार्थ्यांसोबतच जे जुने विद्यार्थी आहेत किंवा आजपर्यंत ज्यांनी एक्झाम दिलेल्या आहेत परंतु ते क्रॅक करू शकलेले नाहीत त्यांना सुद्धा उपयोगाचा ठरेल. त्यांना सुद्धा लक्षात येईल की आपली नेमकी चूक कुठे होत होती. सो 2-3 पद्धतीने आपण पाहूया, त्यातली जी तुम्हाला योग्य वाटेल ती तुम्ही पद्धत घेऊ शकता. सो पहा, 3 पद्धती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ज्यातली पहिली आणि दुसरी जी आहे तर ते तुम्ही थोड्याफार फरकाने तुम्ही सुद्धा यूज करत असणारच. परंतु जी थर्ड पद्धत जी मी सांगणार आहे ती मात्र तुम्हाला खूप उपयोगाची असणार आहे. ही पद्धत जी आहे ती खूप फायदेशीर तुमच्यासाठी असणार आहे. सो थर्ड पद्धत मात्र तुमच्यासाठी नवीन असणार आहे. सो बऱ्याचदा मी दाखवलेलं सुद्धा आहे, परंतु नेमकं कसं करायचं ते मी आज तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे. सो तीनही पद्धती पहा, त्यातली जी तुम्हाला योग्य वाटेल ती तुम्हाला अप्लाय करायची आहे. आता पहिली पद्धत काय आहे तर पहा, आपल्याकडे जुन्या प्रश्नपत्रिका हार्ड कॉपीमध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे. सॉफ्ट कॉपीमध्ये आपण नोट डाऊन करू शकत नाही, परंतु जी हार्ड कॉपी आहे त्याच्यावरती आपण इथे साईडला लिहू शकतो आणि त्यामुळे काय होतं आपल्याला खूप जास्त चांगल्या प्रकारे त्या हाताळता येतात सॉफ्ट कॉपीपेक्षा. मोबाईल एकदा हातात आला की त्याच्यामुळे डिस्ट्रॅक्शन होण्याची जास्त चान्सेस असतात. सो आपल्याला हार्ड कॉपीकडे जायचं आहे. पहिल्यांदा पहा, आपल्याला काय करायचं आहे. आता समजा तुम्ही हिस्ट्रीचं अनालिसिस करत आहात, पेपरमध्ये इयर वाईज अनालिसिस केलं तर ते फायदेशीर जास्त ठरत नाही. सब्जेक्ट वाईज अनालिसिसकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. परंतु जर का तुमच्याकडे तुम्हाला इयर वाईज करायचं असेल तर तुम्ही इयर वाईज सुद्धा करू शकता. मग आता हे 2013चा पेपर आहे. सो या 2013मध्ये इथे तुम्हाला प्रश्न आहेत वाचायला. यामध्ये तुम्हाला प्रश्न वाचून लक्षात येईल की नेमका कशावर प्रश्न आलेला आहे. पहा, ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते. मग आता हा प्रश्न आहे सो वासुदेव बळवंत फडके यांच्यावरती आहे. सो मग यातला हा काय आहे, मेन मुद्दा आहे की तुम्हाला यांच्याबद्दल वाचायचं आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, पहा, खालीलपैकी कोणत्या संस्थांची स्थापना दादाभाई नौरोजी यांनी केलेली आहे. आता हा प्रश्न वाचताना तुम्हाला फक्त दादाभाई नौरोजी यांच्याबद्दलच माहिती वाचायची नाही आहे, तर याच्यामध्ये आलेल्या ह्या ज्या इतर 4 संस्था आहेत यांची सुद्धा कुणी स्थापना केली यांच्याबद्दलची सुद्धा एक्सटर्नल माहिती तुम्हाला घ्यायची आहे. नुसतं मेन टॉपिकमध्ये काय आहे तेच नाही, तर बाकीच्या सुद्धा पर्यायांवरती आपल्याला तिथे ॲनालिसिस करणं आवश्यक आहे. मग तुम्ही इथे शॉर्टमध्ये इथेच लिहून शकता की फडके वाचायचे आहेत आपल्याला, त्यानंतर नौरोजीबद्दल वाचायचं आहे. ओके, किंवा मग या 4ही संस्था आहेत प्लस याच्यामध्ये ह्या 4 संस्थांबद्दल मला वाचायचं आहे. ओके, अशा प्रकारे इथे साईडला लिहून ठेवू शकता. त्यानंतर तिसरा प्रश्न आलेला आहे, पहा, लॉर्ड डलहौसी. ओके, मग आपल्याला इथे असं लिहून ठेवू शकतो आपण
की मला लॉर्ड डलहौसी यांच्याबद्दल वाचायचे आहे की त्यांनी कुठल्या कुठल्या योजना ज्या आहेत किंवा कुठल्या कुठल्या सुधारणा ज्या आहेत, काय काय आपल्या भारतासाठी त्यांनी केलेलं आहे, त्यांच्या कार्यकाळात कुठल्या कुठल्या घटना घडून गेलेल्या आहेत. सो तुम्ही अशा प्रकारे असे इथे पॉईंट लिहू शकता. आता पहा, एका पेजवरती 3 महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला सापडलेले आहेत. मग या 3 मुद्द्यांवरती मला वाचायचं आहे, इथे तुमच्या लक्षात येईल. असं सेम तुम्ही प्रत्येक सब्जेक्टच्या बाबतीत करून इथे साईडला असं लिहून ठेवू शकता, इयर वाईज करू शकता. परंतु यांनी काय होईल, तुमचा प्रत्येक प्रश्नपत्रिका तुम्हाला परत परत चाळत राहावी लागणार आहे. सो म्हणजे एका पेजवरती तुम्हाला सगळं काही दिसणार नाही. म्हणजे आपली जी तिसरी पद्धत मी तुम्हाला म्हणते की त्यामध्ये तुमचं सगळं काही म्हणजे एकाच दृष्टिक्षेपामध्ये तुम्हाला सर्व लक्षात येईल. मग आता तुम्हाला इथे असे पॉईंट काढायचे आहेत आणि त्या पॉईंटचं नोट डाऊन करून मग ते झाले आपल्यासाठी IMP पॉईंट्स. हे पॉईंट आपले सुटलेच पाहिजे नाही. सिलेबसमध्ये असो अगर नसो, जर का पेपरमध्ये प्रश्न आलेला आहे तर आपलं ते वाचून झालं पाहिजे. ॲटलिस्ट एक रीडिंग तरी आपली त्याच्यावरती असलेलं पाहिजे. सिलेबसच्या बाहेरचं तर काही असणार नाही. बट हिस्ट्री आहे, सो हिस्ट्रीमध्ये तुम्हाला माहिती आहे की थोडंसं आपल्याला सगळंच वाचावं लागणार आहे. कंबाईनच्या बाबतीत आपल्याला जास्त डीपमध्ये जायचं नाही आहे, बट आपल्याला प्राचीन वगैरे इतिहास करायचा नाही आहे. बट जे जे प्रश्न आलेले आहेत मग त्यांचं तरी आपलं ॲटलिस्ट वाचन झालं पाहिजे. तर इकडे पहा, 4था प्रश्न आहे ह्यूम यांच्यावरती आहे. सो मग ह्यूम यांच्याबद्दल तुम्ही ॲलन ह्यूमच्याबद्दल तुम्ही माहिती घेतली पाहिजे. सो मग तुम्ही यांचं असं इथे नाव लिहून ठेवू शकता. सो अशा प्रकारे तुम्हाला पॉईंट काढत जायचं आहे इयर वाईज आणि मग तुमचं तिथे वाचन झालं पाहिजे. प्रश्न वाचायचा शांततेने, कुठला सब टॉपिक त्याच्यामध्ये आहे असं इथे तुम्हाला लिहून ठेवायचं आहे. ही झाली आपली ॲनालिसिसची पहिली पद्धत. आता ही पद्धत होती आपण क्वेश्चन पेपरमध्येच नोट डाऊन केलं. दुसऱ्या पद्धतीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, एखादी अशा प्रकारची वही म्हणा किंवा पेजेस तुम्ही घेऊ शकता आणि त्यांच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे. आता तुम्ही पहिल्यांदा समजा हिस्ट्रीचं केलेलं आहे, ओके, तुम्हाला प्रश्नपत्रिका परत पाहायची नाही आहे, मग तुम्ही हिस्ट्रीचं लिहिलं आहे. मग हिस्ट्रीमध्ये आता तुमच्या लक्षात आलं असेल की कुठले कुठले पॉईंट आहेत हे तुम्ही इथे नोट डाऊन करू शकता. फडकेबद्दल वाचायचं आहे, ओके, बळवंत फडके. त्यानंतर दुसरं नवरोजीबद्दल वाचायचं आहे. प्लस या 4 संस्थांची नावेसुद्धा तुम्ही इथे लिहू शकता. त्यानंतर लॉर्ड डलहौसी आहेत, ओके. त्याच्यानंतर चौथे आपण वाचले होते ते आहेत ह्यूम यांच्याबद्दल वाचायचं आहे. सो असे पॉईंट तुम्ही लिहून ठेवू शकता हिस्ट्रीचे. मग परत ते झालं की मग लिहायचे जिओग्राफीचे, त्याच्यानंतर लिहायचे आपले इकॉनॉमिक्सचे, त्याच्यानंतर पॉलिटीचे, त्याच्यानंतर आपले जेही सब्जेक्ट आहेत त्या सगळ्या सब्जेक्ट वाईज असे पॉईंट तुम्ही काढायचे आहेत. इयर वाईज तुम्ही काढू शकता किंवा एका खाली एक असे लिहून काढायचे आणि ते पॉईंट आपल्याला वाचायचे आहेत. मग रिपीट झालेले पॉईंट जे आहेत ते तुम्ही क्रॉस करायचे किंवा ते लिहायचे नाही. ही सुद्धा एक पद्धत आहे. बघा, वेळखाऊ पद्धत आहे, परंतु इयर वाईज केल्याने तुमचं काय होईल, 13चा पेपर झाला बाजूला ठेवायचा, त्यानंतर मग 14चा पेपर घ्यायचा, तो सोडवायचा, त्याच्यामधलं पाहायचं, परत मग त्यातले जे काही प्रश्न आलेले आहेत त्यांचं ॲनालिसिस करायचं. आता पेपर जे सेट आहे ते मागे पुढे विषय होत असतात. सो तुम्ही त्या सब्जेक्टच्या खाली असं ॲनालिसिस तुम्हाला तिथे करायचं आहे. सो ही आहे दुसरी पद्धत की तुम्ही एका वहीमध्ये ते पॉईंट लिहून काढायचे आहेत. सिमिलरच पद्धती आहेत. हे क्वेश्चन पेपरमध्ये लिहिणं काय किंवा एखाद्या वहीमध्ये नोट डाऊन करणं काय, किंवा तुम्ही तिथे स्टिक नोट्ससुद्धा चिटकवू शकता. आपला जे क्वेश्चन पेपर आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारे तुम्ही स्टिक लावू शकता. त्याच्यावरती सुद्धा तुमचे टॉपिक जे आहेत ते लिहू शकता, ओके. जसं आपण इथे साईडला लिहिलेलं आहे असं न लिहिता मग तुम्ही इथे अशा चिठ्ठ्या लावून म्हणा याच्यावरती सुद्धा लिहू शकता की मला बळवंत फडके वाचायचे आहेत. सिमिलरच पद्धती आहेत, काही वेगळं नाही आहे. फक्त एक वही वेगळी करणे किंवा तिथेच पेपरमध्ये नोट डाऊन करणे. पेपर चाळत असताना मग वही तुम्हाला सोबत ठेवावी लागेल दुसऱ्या पद्धतीमध्ये. आणि याच्यामध्ये मात्र तुम्हाला मग पहिल्या पेजवर माझे कोणते कोणते पॉईंट आहेत, फडके आहेत, नवरोजी आहेत, दादाभाई नवरोजी आहेत, प्लस 4 संस्था आहेत, प्लस याच्यामध्ये आहे डलहौसी, ओके. खूप जास्त काही पॉईंट निघणार नाहीत. एका वर्षीच्या पेपरमध्ये 10-15 पॉईंट निघतील. 15 प्रश्न असतील तर 15 पॉईंट निघतील. एखाद्या पॉईंटवर रिपीटसुद्धा होऊ शकतो किंवा ऑप्शन वाईज जर आपण गेलो तर जास्तीत जास्त 20 ते 30 पॉईंट होतील. सो असं काही जास्त होणार नाही आणि दरवर्षी तेच ते पॉईंट रिपीट होणार आहेत, त्यामुळे तुमचे ते कॅन्सल होणारच आहेत. सो अशा प्रकारे तुम्ही 2 प्रकारे हे ॲनालिसिस करू शकता. एक तर वही वेगळी करा किंवा न्यूजपेपरमध्येच करा. ह्या झाल्या आपल्या 2 पद्धती. नाऊ लेट्स मूव्ह टुवर्ड द थर्ड वन. तिसरी जी पद्धत आहे ती मात्र आपल्यासाठी खूप महत्त्वाची असणार आहे.
आता थर्ड पद्धतबद्दल बोलायचं झालं तर ही पद्धत थोडीशी वेळ खाऊ नाही आहे, बट थोडीशी काय म्हणता येईल, एका वेळी आपल्याला खूप सारं काम करावं लागणार आहे. एकच विषय आपल्याला कंप्लीट करत जायचं आहे. एक एक विषयाच्या सोबत म्हणजे एकेका विषयाचा ॲनालिसिस आपल्याला करायचं आहे. तुम्हाला हे पेजेस दिसत असतील पहा, हे हिस्ट्रीचं ॲनालिसिस आहे, हे राज्यसेवा पूर्व परीक्षेचं केलेलं आहे, हे जिओग्राफी आहे, त्यानंतर हे पॉलिटी आहे. असे बंच आपल्याला तयार करून ठेवायचे आहेत इयर वाईज, आणि त्याला अशा प्रकारे स्टिक तुम्ही लावू शकता किंवा ते वाचल्यावर लक्षात येतच आपल्या. तर पहा याच्यामध्ये केलेलं काय आहे तर इयर वाईज हे मी काढून दाखवते पहा. 2019, 18, 17, 16, 15, 14 आणि त्याच्यानंतर 13 असं आपण उलट क्रमाने गेलेलो आहे. आणि उलट क्रमाने आपण प्रश्न कशा प्रकारे विचारलेले आहेत ते शॉर्टमध्ये लिहिलेलं आहे. तर मी तुम्हाला थोडक्यात सांगते पहा. एक असं कोरं पेज घ्यायचं आहे आपल्याला आणि याचे 4 भाग आपल्याला करायचे आहेत. मिथुन पवार सरांनी सांगितलेली ही पद्धत आहे. त्यांचं प्रोजेक्ट छाया नावाचं यूट्यूब चॅनल आहे, ज्याची लिंक मी तुम्हाला खाली कमेंट्समध्ये शेअर करेल. ते चॅनल तुम्ही चेक करा. त्याच्यावरती सरांचे खूप छान मार्गदर्शन आहे MPSCसाठी. तुम्हाला अजिबात भरकटू सर देणार नाहीत. सो ते चॅनल नक्की चेक करा. सगळे व्हिडिओज खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह आणि खूप जास्त फायदेशीर असणार आहेत. त्यांचीच ही पद्धत आहे जी मी तुमच्याशी शेअर करते. सो पहा, अशा प्रकारे 4 भाग आपल्याला एका पेपरचे करायचे आहेत. आणि याच्यावरती करायचं काय आहे, आपल्याला उलट क्रमाने जायचं आहे. उलट क्रमाने कसं तर पहिल्यांदा लिहायचं आहे आपल्याला 2090. आता 20चा पेपर आला म्हणजे जे नवीन विद्यार्थी असतील ते 20 पासून करू शकतात. 2019, 2018, 2017, 2016, 2015, 2014 आणि 2013. जास्तच करायचं असेल तर 12चं करा, पण 13पर्यंत सफिशियंट आहे. मग आता करायचं काय आहे, प्रश्न सेट लिहायचा आहे आपल्याला. पहा आता आपण हिस्ट्रीच्या सोबत जाऊया, जो आपला सब्जेक्ट होता त्याचसोबत जाऊया. आता हिस्ट्रीचा प्रश्न आहे पहा. 2013मध्ये तुम्हाला पहिला प्रश्न आलेला आहे वासुदेव बळवंत फडके. म्हणजेच हा टॉपिक कुठला आहे, समाजसुधारकांचा टॉपिक आहे. पहिला प्रश्न आलेला आहे पहा, वासुदेव बळवंत फडके. हा 2013 साली आलेला आहे. मग तुम्ही इथे समाजसुधारक, ओके, आणि इथे कोण आहेत, फडके यांचं असं नाव लिहायचं आहे शॉर्टमध्ये. आता याच समाजसुधारकांबद्दल 14मध्ये प्रश्न आलेला आहे का चेक करायचं, 15, 16, 17, 18 आणि 19मध्ये. ओके, मग हे आपलं जे पेज आहे ते पेज झालं समाजसुधारकाचं. असं तुम्हाला प्रत्येक टॉपिकचं एक एक पेज तयार करायचं आहे. समाजसुधारक झाले, त्यानंतर मग इथे आहेत पहा लॉर्ड डलहौसी आहेत. सो हे कशामध्ये येतं तर दादाभाई नौरोजी आहेत. हे सुद्धा आपल्याला समाजसुधारकांमध्येच आपल्याला गणता येतात. सो ते झाले. त्याच्यानंतर लॉर्ड डलहौसी आहेत, म्हणजे जे आपल्या गव्हर्नर जनरल होऊन गेले त्या सगळ्यांची माहिती आपल्याला वाचायची आहे. सो त्याचं एक पेज म्हणजे सब टॉपिक वाईज आपल्याला तिथे जायचं आहे. मी तुम्हाला इथे हिस्ट्रीच्या बाबतीत दाखवते पहा. वैदिक संस्कृती आणि सिंधू संस्कृती हे राज्यसेवा पूर्व परीक्षेचं आहे. मग त्यावरती किती प्रश्न आलेले आहेत पूर्ण इयरमध्ये ते आपल्याला एका पेजमध्ये इथे लक्षात येतं की ऋग्वेद काळाशी संबंधित स्त्रिया ज्या आहेत त्यांच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर तक्षण, भागदूक, शत्तरी हे जोड्या लावा आलेला आहे की त्यांना काय म्हणतात, कुणाला काय म्हणतात. त्यानंतर ताम्रपाषाण संस्कृती अवशेष आहे. म्हणजे सब टॉपिकवरती लिहायचा, प्रश्न वाचून आपल्याला लक्षात येतो आणि त्या टॉपिकवर पूर्ण वर्षांमध्ये किती प्रश्न आलेले आहेत ते लिहत जायचं. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की पहा एका टॉपिकवर कितीदा प्रश्न रिपीट होतो हे एका पेजवरून तुमच्या लक्षात येईल. हे वाचत असताना आपल्याला आपला क्वेश्चन पेपरसुद्धा सोबत ठेवायचा आहे. दोन्ही गोष्टी सोबत ठेवायच्या आहेत. आपण जेव्हा त्या टॉपिकचा अभ्यास करत असू तेव्हा तुम्हाला लक्षात येईल पहा की हा वैदिक संस्कृती जेव्हा आपण टॉपिक वाचतोय किंवा सिंधू संस्कृती हा टॉपिक आपण जेव्हा वाचतोय तेव्हा आपल्याला नेमकं यामधला एकही पॉईंट सोडायचा नाही आहे. कुठलाही पॉईंट आपला याच्यामधला स्किप होता कामा नये हे तुम्हाला इथे लक्षात घ्यायचं आहे. आणि ते सगळे पॉईंट तुमचे तिथे वाचून झालेच पाहिजे. एका पेजवरून तुमच्या लक्षात येईल बघा. त्यानंतर पहा महाजन पदांबद्दल कुठले प्रश्न आलेले आहेत ते असे शॉर्टमध्ये लिहून टाकायचे. पूर्ण प्रश्न लिहत बसायचा नाही, नाहीतर खूप वेळ जाईल आणि ते काही फायद्याचं सुद्धा नाही आहे. त्यानंतर पहा भूगोलाच्या बाबतीत पृथ्वीचे अंतरंग आहे. मग पृथ्वीच्या अंतरंगावरती दरवर्षी प्रश्न असतो. मग त्यातला कुठल्या टॉपिकवर प्रश्न विचारलेला आहे. सो पहा अंतर्गाभ्याबद्दल प्रश्न आलेला आहे. त्यानंतर 24 तासात 360 फिरते. त्यानंतर रेखावृत्त 4 मिनिटं ओलांडून सुद्धा लागतात त्याच्याबद्दल विधान आलेलं आहे. सो मग रेखावृत्ताबद्दल वाचायचं. त्यानंतर पृथ्वीच्या परिभ्रमण
तापमान, परिवलन सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला इथे जे जे सब टॉपिक निघतील आपले त्याच्याबद्दल आपल्याला वाचत जायचं आहे. त्यानंतर खोलीनुसार तापमान कमी होते, दाब कमी होतो का, तापमान वाढते का, ह्या सगळ्या गोष्टी मग आपल्याला एका दृष्टिक्षेपामध्ये लक्षात येतील की पृथ्वीच्या अंतरंगाबद्दल आपल्याला आपले हे सगळे जे पॉईंट आहेत ते वाचून झाले पाहिजे. ही पद्धत अतिशय चांगली आहे, खूप जास्त फायदा देणारी आहे. एका दृष्टिक्षेपात आपण समजा पृथ्वीचं अंतरंग वाचलं, मग यातला एकही आपला जर का पॉईंट सुटला नाही तर समजायचा आपला हा टॉपिक झालेला आहे. सोबत प्रश्नपत्रिका सुद्धा आपल्याला ठेवायची आहे आणि हे पेज सुद्धा आपल्याला ठेवायचं आहे. असं तुम्हाला प्रत्येक विषयाच्या प्रत्येक सब टॉपिकचं करायचं आहे. तुम्हाला वाटेल यामध्ये खूप वेळ जातो, खूप वेळ नाही जात. तुम्ही जर का एक करायला बसले तर एका दिवसात तुम्ही 3-4 सब्जेक्टचं करू शकता आणि खूप चांगल्या प्रकारे याचा फायदा होईल. खूप चांगल्या प्रकारे तुम्ही तुमचे सगळे जे पॉईंट आहेत ते कव्हर करू शकता. सिलेबस तर आपल्याला पाहावा लागणारच आहे. सिलेबसमधलेच सब टॉपिक आपण पाहायचे आणि त्यातल्या सब टॉपिकवर दरवर्षी काय काय प्रश्न आला ते शॉर्टमध्ये इथे लिहायचं. तुम्हाला ज्या भाषेत समजेल तसं लिहा. हे मी माझ्या पद्धतीने लिहिलं आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने तिथे लिहायचं आहे. पृथ्वीच्या अंतरंगावरती आलेला प्रश्न आहे. त्यानंतर सिद्धांताबद्दल मग एकच प्रश्न दिसला. सो अशा प्रकारे आपल्याला हे करायचं आहे. त्यानंतर मृदावरती प्रश्न, मग जिथे नाही आहे तिथे नाही नाही असं लिहायचं आणि असे असलेली इकडे लिहायची. ओके, पहा मृदेवरती 2013 पासून डायरेक्टली मग आपल्याला इकडे प्रश्न दिसतोय. सो अशा प्रकारे तुमचं ते ॲनालिसिस जे आहे ते तुम्हाला करत जायचं आहे. वारेवरती प्रश्न आहे बघा. सो अशा प्रकारे तुम्हाला सगळ्या टॉपिकचं जे काही प्रश्न आहे त्याचं ॲनालिसिस करत राहायचं आहे. घटनेची वैशिष्ट्ये, तत्वे, सरनामा, पॉलिटीबद्दल तर खूप इझिली तुमचं लवकर होऊन जाईल. सो हे आहेत पहा. त्यानंतर राज्यघटना, उपराष्ट्रपती, राष्ट्रपती आहे. असं सब्जेक्ट वाईज जर तुम्ही करत गेले तर खूप फायदा या पद्धतीचा नक्की होईल मित्रांनो. म्हणून सांगते की ॲनालिसिस करणं महत्त्वाचं आहे, पण त्याहीपेक्षा ते कसं आपण करतो ते खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक पेपर पाहत बसत नाही आपण किंवा तेवढं सिरियसनेस आपल्यामध्ये येणार नाही. बट या पद्धतीने जर का तुम्ही ट्राय केलं तर नक्कीच तुमचा फायदा त्याच्यामध्ये होणार आहे. ओके, तर पहा इतर मग आयोगावरती प्रश्न आहे, संसदेवरती प्रश्न आहेत. त्याच्यामध्ये जे प्रश्न विचारण्याचे प्रहर आहेत किंवा प्रश्न विचारण्याचे जे काही प्रकार आहेत त्याच्याबद्दल प्रश्न आहेत. सो हे सगळ्या गोष्टी तुमच्या एका दृष्टिक्षेपात लिहिलेल्या असतील आणि असं तुम्ही प्रत्येक विषयाचं करायचं आहे. ओके, ही नोट्स आहे. सो अशा प्रकारे पंचवार्षिक प्रश्नांवरती काय प्रश्न आलेले आहेत, आणीबाणीवरती काय आलेले आहेत, अनुच्छेदांवरती काय आलेलं आहे, असा प्रत्येक विषयाचा एक एक बंच आपला तयार होईल. आणि मग आपण जर का पॉलिटीचा अभ्यास करतोय तर आपला हा बंच आपला समोर असेल. कंबाईनसाठी कंबाईनचा असेल, राज्यसेवाची तयारी करत असाल तर राज्यसेवाचा असेल, इतर कुठल्या परीक्षेची तयारी करत असाल MPSC थ्रू तर त्याचा बंच असेल. आणि एका दृष्टिक्षेपामध्ये सगळं समोर असल्यामुळे तुमचा जो काही अभ्यास आहे तो खूप चांगल्या प्रकारे होईल. या तीनही पद्धतीपैकी ही तिसरी जी पद्धत आहे ती खूप बेस्ट आहे. ट्राय करून पहा. एका विषयाचं करा, तुम्हालाच लक्षात येईल की आपण काय चूक आत्तापर्यंत करत होतो आणि कुठे आपली चूक झाली आणि आपली MPSC निघाली नाही. या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येतील. नवीन असाल तर मात्र नक्की करा, कारण तुम्हाला जर का भरकटायचं नसेल, तुम्हाला जर का 4-5 वर्ष घालवायचे नसतील, तुम्हाला जर का MPSCमध्ये सिनियर व्हायचं नसेल, कारण MPSCमध्ये सिनियर होणं म्हणजे अपयशी होणं असतं. सो या पद्धती नक्की ट्राय करा. या पद्धतीचा खूप जास्त फायदा होईल. अशा प्रकारे सब्जेक्ट वाईज बंच तयार करा आणि या बंचच्या थ्रू तुमचा अभ्यास करा. तुमची जी काही पोस्ट आहे ती 100% निघणार आहे. सो ह्या होत्या आपल्या 3 पद्धती. कशा वाटल्या नक्की सांगा. व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केलेल्या आहेत. आणखी काही जर का इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि विचारू शकता. मिथुन पवार सरांच्या चॅनलची लिंकसुद्धा खाली कमेंटमध्ये देईल. सो ते चॅनलसुद्धा चेक करा. त्याच्यावरती प्रत्येक व्हिडिओ खूप जास्त महत्त्वाचे आहेत. तुम्हाला न भरकटता एका राईट ट्रॅकवरती जर का अभ्यास करत राहायचं असेल तर त्या चॅनलचा नक्की आधार घ्या. थँक्यू सो मच. सो ह्या होत्या आपल्या न्यूजपेपर ॲनालिसिसच्या पद्धती. यातली जी पद्धत तुम्हाला योग्य वाटेल ती तुम्ही अप्लाय करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे अशाच व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.